ओके, गुड मॉर्निंग ऑल. गिफ्ट निफ्टी ही निगेटिव्ह ओपनिंग दाखवत आहे. सेन्सेक्स निगेटिव्ह ओपनिंग दाखवत आहे. तर आपण आज मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे, तर त्याचा एक ट्रेड प्लॅन आपण बघूया. तुम्हाला व्हॉट्सअपला दररोज ट्रेड प्लॅन येतात आपल्या ग्रुपवर, तर ते ट्रेड प्लॅन सगळ्यांनी बघत चला. आपल्या ग्रुपवर अर्जुन जाधव हा आर ब्रेकर्सचा जे लेवल्स आहेत ते टाकतो, तर ते लेवल्स तुम्ही बघत चला. तर याच्यात तुम्हाला मिड कॅप निफ्टीचे लेवल्स इथे दिसत आहेत की मिड कॅप निफ्टीचा 12,200चा जो सीए आहे तो बाय करायचा आहे 378 ला, टार्गेट आहे 464. आणि मिड कॅप निफ्टी 12,200चा पी हा बाय करायचा आहे 96 ला, टार्गेट आहे 123 ला. तर 12,200चा पी मिड कॅप निफ्टीचा आपण ऍड करून ठेवूया. ओव्हरऑल ट्रेंड निगेटिव्ह आहे, तर आपण पीई ला फोकस करूया. 12,200चा पीई जो मिड कॅप निफ्टीचा आहे तो आपण ऍड करून ठेवूया. तर तो मला बाय करायचा आहे 96 ला. ओके, तर कितीला बाय करायचं आहे? 96. जे तुम्हाला दिलं जातं 96, तुम्ही 1-2 रुपये वर घेतलं तरी चालेल. 98 ला बाय करा. 98 ला आपण तो बाय करूया. ओके, आणि त्याचा टार्गेट दिलेला आहे 123, 167, 212. ओके, तर टार्गेट आहे 123. ओके, तर आपण एक एक टार्गेट लावून ठेवूया. 123 पर्यंत जाईल तो, जर 96 ला बाय केला तर. सेम आपण बघूया फिनी निफ्टीचा जो काही पी आहे. फिनी निफ्टी पेक्षा आपण निफ्टी घेऊया. निफ्टीचा कोणता दिलेला आहे बघा. निफ्टी पीई 24,500, 270 ला बाय करायला सांगितलेलं आहे. टार्गेट आहे 317. तर निफ्टीचा पीई 24,500, तो आपल्याला बाय करायला सांगितलेला आहे 270 ला. ओके, तर आपण बाय करूया 272 ला. जे दिलेलं आहे तुम्ही 1-2 रुपये एक्स्ट्रा वर बाय केलं तरी चालेल. 272 ला आपण बाय करूया. ओके, आणि टार्गेट दिलेला आहे 317. 317 हा त्याचा टार्गेट आहे. तर मी फ्रायडेला सगळ्यांना एक स्ट्रँगल स्ट्रॅटर्जी सगळ्यांना घ्यायला लावली होती. एक निफ्टीचा सी आणि पी हे दोन्ही मी घ्यायला लावलेलं होतं. बरोबर आहे. आपल्या शिवदारे कॉलेज तिकडच्या ब्रांच मध्ये आणि इकडेही. तर सध्या आपण बघतोय की निफ्टी 85 पॉइंट निगेटिव्ह ओपनिंग आहे. तर प्राइस ऍक्शन नुसार जर आपण बघितलं, तर आपण जी प्राइस ऍक्शन काढलेली आहे, तर प्राइस ऍक्शन नुसार जर आपण 1 आवरचा ट्रेड प्लॅन जर बघितला, तर हा जो ट्रेड जो काही प्राइस ऍक्शन आहे तो आता ओपनिंगला ब्रेक केलेला आहे. ओके, पण तेवढ्याच प्रेशरनी तो पुन्हा रिव्हर्सही जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ओके, तसं जर बघितलं गिफ्ट निफ्टी 135 पॉइंट निगेटिव्ह होती, पण आपण प्री मार्केटमध्ये बघतो की निफ्टी 85 पॉइंट निगेटिव्ह आहे. मिड कॅप निफ्टी 40 पॉइंट निगेटिव्ह आहे. ओके, तर मार्केट निगेटिव्ह आहे, पण एक लक्षात घ्या की म्युच्युअल फंडची जी बाईंग आहे ती फार स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे. मार्केट क्रॅश होईल, पण एवढ्या प्रमाणात होणार नाही कुठे ना कुठे. आणि उद्या बजेट आहे, त्यामुळे ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता ही तेवढीच फास्ट आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन बाईंग, जे ऑप्शन बाईंग करतायत, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, आज उद्या 2 दिवसामध्ये फक्त स्कॅल्पिंग करून तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. मोठे फंड घालू नका, कारण आज उद्या मार्केट हा वोलाटाईल मार्केट आहे. मार्केटचे 4 ट्रेंड आहेत: बुलिश, बेरिश, न्यूट्रल अँड ओलाटाईल. तर आज उद्या मार्केटमध्ये चौथा पार्ट येतो ओलाटाईल. ओलाटाईल मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस वर्क होत नाही, हे कधी लक्षात ठेवा. कारण हा सेंटिमेंट मार्केटमध्ये येतो, न्यूज मार्केटमध्ये येतो.
आणि इथून मार्केटमध्ये कंटिन्यू वेगळ्या मुवमेंट यायला चालू होतात. ओके, कधीही मार्केट ट्रेंड रिव्हर्स घेऊ शकतो. त्यामुळे छोटे छोटे प्रॉफिट करा, स्कॅल्पिंग करा. लॉंग पोझिशनला आज उद्या बसू नका. सगळ्यात इम्पॉर्टंट, अकाउंटवरचा फंड कमी ठेवा. ओके, जर तुम्ही 50,000 मध्ये ट्रेड करत असाल तर आज उद्या 10-20,000 मध्ये करा. कारण 10-20,000 मध्येही तुम्हाला मोठा गेन होऊ शकतो. आणि जरी तुमचा ट्रेंड चुकला तरी मोठा लॉस होता कामा नये. ओके, तर फंड सेव्ह करायला आपल्याला शिकलं पाहिजे. तर आज उद्या मार्केट असाच आहे, कधीही ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळे उद्या बजेट आहे, बजेटलाही सेम तोच कन्सेप्ट आहे. सेक्टर वाईज बजेट ट्रेडिंग चालू झाला की मार्केटमध्ये सडनली मोमेंट चेंज होतात. ओके, तर त्यामुळे मनात ठेवून नका की मार्केट खालीच पडेल किंवा मार्केट वरच आहे. कधीही मार्केट ट्रेंड रिव्हर्स करू शकतो. त्यामुळे छोटे छोटे प्रॉफिट घेऊन आपल्याला बाहेर पडायचे. फंड कमी ठेवा आज उद्या. ओके, 5-10 हजारलाही तुम्ही 5-10 हजार कमवण्याची ताकद आज उद्याच्या मार्केटमध्ये आहे. त्यामुळे स्कॅल्पिंग करूनच तुम्हाला पैसे हे कमवायचे आहेत. ओके, तर आपण दोन घेतलेले आहेत, निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी. मिड कॅप निफ्टी आपल्याला 96 ला बाय करायचं आहे आणि निफ्टी जे आहे ते आपल्याला 270-72 ला बाय करायचं आहे. तर जसं मार्केट गॅपडाऊन व्हायला पाहिजे तसा मार्केट एवढा गॅपडाऊन नाही आहे. 85 पॉइंट गॅपडाऊन आहे. जे जे बिगनरनी स्ट्रॅटर्जी डेव्हलप केलेली आहे, जे आता जॉईन झाले असतील, तर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पहिला ट्रेड प्रॉफिट मध्ये काढायचा असेल, सायलेंट करा सगळ्यांनी. ओके, ज्यांना बोलल्याशिवाय करमत नाही त्यांनी खाली जाऊन बसलं तरी चालेल किंवा घरी गेलं तरी चालेल. झूम मीटिंग सगळीकडून बघता येतात. ओके, तर त्यांनी प्रॉफिट बुक केलं तरी चालेल. जे बिगनर्स आहेत, ज्यांना पहिला ट्रेड आपल्याला आज प्रॉफिट मध्येच काढायचा आहे, तर एक्झिट कसं करायचं तोही पार्ट मी सांगतोय. जुळे सोलापूर ब्रांचचे जर जॉईन केलेले असेल त्यांनी लक्षात ठेवा, किंवा इथल्यांनाही जे ज्यांचा पहिलाच ट्रेड आहे तर त्यांनी प्रॉफिट बुक केलं तरी चालेल. पुन्हा आपल्याला स्ट्रॅटर्जी बनवायचीच आहे. थोडं मार्केटला एक प्रॉपर डायरेक्शन घेऊ द्या, पुन्हा आपण त्यात ट्रेड घेऊया. ओके, तर आज उद्यामध्ये हेजिंग ट्रेडच घ्यायचंय. सी आणि सीई घेतला तर पीई घ्यायचंय, पीई घेतला तर सीई घ्यायचंय. ओके, तर दोन्ही ठेवायचे आहेत. फक्त पुटच घेऊन बसतोय किंवा कॉलच घेऊन बसतोय असं कोणी करू नका. कारण व्होलाटाईल मार्केटमध्ये ट्रेंड कंटिन्यू रिव्हर्स होतात आणि या अशा मार्केटमध्ये हे फेअर वाढतं. त्यामुळे विक्स ऑटोमॅटिक वाढला जातो आणि प्रीमियम सडनली वाढायला चालू होतात. ओके, तर ह्या काही गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. छोटे छोटे प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं हे कायम लक्षात ठेवा. ओके, तर ओव्हरऑल मार्केट निगेटिव्ह आहे, पण आपला मार्केट तुम्ही बघताय की कंटिन्यू 5-6 महिन्यापासून म्युच्युअल फंडच्या मोमेंटमुळे कंटिन्यू अपसाइड होत चालेल. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढत चाललेले. सायकोलॉजी आहे, पुन्हा मार्केट खाली पडला बरेच लोक आणखी म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकतील आणि तो पैसा कुठं जाणार आहे? स्टॉक मार्केटमध्ये. कारण त्यांना घेऊन तर बसता येणार नाही. ते पैसा पुन्हा मार्केटमध्ये टाकतील, पुन्हा मार्केट वर जाईल. ओके, तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवा की आपल्या म्युच्युअल फंडमुळे मार्केट क्रॅश होईल, मोठा क्रॅश होईल असं काही सांगता येणार नाही. ओके, जर म्युच्युअल फंडनी इन्व्हेस्टमेंट काढायला चालू केली तरच कुठेतरी मुवमेंट इथे होईल. ओके, तर ओव्हरऑल 9:13 झालेले आहेत. ज्यांना प्रॉफिट बुक करायचं आहे ते प्रॉफिट बुक करू शकता. ज्यांना होल्ड करायचं आहे ते होल्ड करू शकता. ओके, तर आपण बघूया. एका लॉटला आज चांगला मध्ये प्रॉफिट होईल, पण इकडे स्पीचाही लॉस आपल्याला होईल. बरोबर आहे. तर ओव्हरऑल ज्यांनी ज्यांनी ट्रेड घेतला होता त्यांना सगळ्यांना खाली टोटल मध्ये गेनच दिसत असेल. जे बिगनर आहेत त्यांनी प्रॉफिट बुक केला तरी चालेल. 10:30 वाजता पुन्हा आपलं शिवधारेला लाईव्ह सेशन आहे. तर पुन्हा मी तुम्हाला कोणता ट्रेड घ्यायचा तो सांगेल. तर इनिशियली प्रॉफिट बुक केला तरी चालेल. तर बघूया निफ्टी मध्ये कोणती मोमेंट येते. बघा, गॅप डाऊन तर दिसतोय, पण 5 आणि रेड कॅन्डल मध्ये पुन्हा आपल्याला गॅप दिसतोय. तो खाली पडेल पुन्हा, मे बी प्रोबॅबिलिटी आहे पुन्हा वर जाण्याची. पण हा ट्रेंड लाईन जर सस्टेन केला, ब्रेकडाऊन सस्टेन केला, 24,507च्या खाली जर कॅन्डल क्लोज केली 5 मिनिटाची, तर नेक्स्ट टार्गेट आहे 24,242 ऍज पर प्राइस ऍक्शन.
ओके, तर बघा इथे मार्केट पडतोय, बऱ्याच जणांना 1000-2000च्या वर प्रॉफिट दिसत असेल, बरोबर आहे. प्रीमियम वाढत चाललेले आहेत. 271-72 इथेही बघा मिड कॅप निफ्टी जो आहे त्याचा मी एक लॉट घेऊन ठेवतोय. 123 पहिला टार्गेट तर हिट केलेला आहे तो. ओके, तर आपण एक लॉट घेऊन ठेवूया. पहिला टार्गेट हिट केला आणि तिथून तो पुन्हा वर चाललेला. ज्यांना एक्झिट करायचंय बघा, एक्झिट कसं करायचंय मी सगळ्यांना सांगतोय. आधी पीई काढा, सॉरी कॉल काढा. मी पुन्हा घेणारच आहे, पण ज्यांना काढायचंय ते काढू शकता. आधी मी इथे बघा एक्झिट कसं करायचं. मी मिड कॅप निफ्टीचं दाखवतोय. याच्यावर क्लिक करतोय, एक्झिट वर क्लिक करतोय, लिमिटच्या ऐवजी मार्केट आणि एक्झिट. आपल्याला तिथे 780 प्रॉफिट झालेला आहे. ज्यांना निफ्टी पीई काढायचंय बघा, सीई काढायचंय, क्लिक करा, एक्झिट वर क्लिक करा, लिमिट ऐवजी मार्केट करा, एक्झिट करा. तर निफ्टी पीई चा प्रीमियम वाढत चाललेला आहे बघा. मी तिथे 2 लॉट घेतो, कारण त्याचा पुढचा टार्गेट किती आहे, 300. 24,500चा पीई जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. तर हा पुन्हा खाली चाललेला आहे, तो आपण एक्झिट करून टाकूया. 24,500. ज्यांना ज्यांना ट्रेड काढायचं आहे त्यांनी ट्रेड काढा. ज्यांना ज्यांना आपण कॅरी फॉरवर्ड घेतलेलं होतं सगळ्यांनी, तर एक्झिट करा, पुन्हा आपल्याला ट्रेड घेता येईल. ओके, क्लिक करा, एक्झिट वर क्लिक करा, लिमिटच्या ऐवजी मार्केट करा, एक्झिट करा. सगळ्यांनी ट्रेड काढलं तरी चालेल. ओके, तर ओव्हरऑल सगळ्यांना 1000 रुपये गेन हे झालेलं आहे. तर ज्यांना ज्यांना वाटतं की ट्रेड काढायचं आहे त्यांनी ट्रेड काढा, प्रॉफिट बुक करा. ओके, तर जिथून रिजेक्शन घेतलेलं आपण तिथून लाईन ड्रॉ करूया. प्रॉफिट बुक करत असेल सगळ्यांनी प्रॉफिट बुक करा. इथेच का रिजेक्शन घेतलेलं आहे आपण चेक करूया थोडं. तर इथं आपल्याला एक झोन दिसतो बघा ट्रेंड रिव्हर्सलचा. त्या झोन पासून तो रिजेक्शन घेतलेला आहे 24,365. बरोबर आहे. इथून बघा तुम्हाला कसा दिसतोय झोन, हा झोन आहे आणि इथून मार्केट बघा कसा वर गेला. ओके, तर ह्या झोन पासून तो रिजेक्शन घेतलेला आहे. तर थोडं वेट करा हा झोन ब्रेक करण्यासाठी. जर हे टाइम फ्रेम मी 1 डेचा केला, ओके, तर झोन इथून रिजेक्शन दिलेलं आहे 24,363. थोडं वेट करा, एक मुवमेंट मार्केटमध्ये येऊन गेलेली आहे. प्रॉफिट बुक करा. बरं, ऑप्शन बाईंग मध्ये स्कॅल्पिंग मॅटर करतं. थोडे थोडे प्रॉफिट घेऊन बुक करा. ओके, पुन्हा ज्यावेळी ट्रेंड चेंज करेल त्यावेळी आपण पुन्हा बघूया. तर इथे कुठपर्यंत जाऊन आला बघा, मिड कॅप निफ्टी 161. आपण जर इथे बघितलं मिड कॅप निफ्टीचा पीईचा जो टार्गेट होता 167 होता. 96 क्रॉस केला, 123, 167 आणि त्यानंतर नाही 212. म्हणजे आता मला जर एंट्री घ्यायची असेल तर 167 ब्रेक केल्यानंतर मला मिड कॅप निफ्टी मध्ये एंट्री आहे 212. बरोबर आहे. आता समजा इथे 167 ब्रेक केला, 167 च्या ऐवजी आपण 168 घेऊया. ओके, तर हे लक्षात ठेवा, 168 ब्रेक केला, तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये जायचंय. इकडे 168 ब्रेक केला, कोणताही आउट ऑफ मनीचा म्हणजे हे ऍड करून ठेवा.
मिड कॅप निफ्टीचा पी, आता मी दोन्ही कंपॅरिझन करतोय. मिड कॅप निफ्टीचा पी इथे 29.28 चालू आहे आणि इथे मिड कॅप निफ्टीचा पी 132 चालू आहे. बरोबर आहे. आता हा जर 168 क्रॉस केला तर मी हा आउट ऑफ मनी पी बाय करेन. लक्षात आलं, कारण तुमच्याकडे सगळ्यांकडे तेवढा फंड असेल असंच नाहीये. बरोबर आहे. तर हा आउट ऑफ मनी पी तुम्ही बाय करू शकता. ओके. आणि हा जर 212च्या जवळपास गेला तर इथे तुम्ही प्रॉफिट बुक करून टाका. ओके. तर तोच घेतला पाहिजे असं नाहीये, थोडं लॉजिक लावा. दुसरा आउट ऑफ मनी पी पण तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. आता निफ्टी पी 296 पर्यंत जाऊन आलेला आहे. ओके. ऍक्च्युअल बघा, हा जर ब्रेक केला 276, त्याचा टार्गेट किती आहे? 317 आहे. बरोबर आहे. तर तो पुन्हा तोडला, कुठपर्यंत जाऊन आला? 296 पर्यंत जाऊन आला. म्हणजे जर प्रिव्हियस कॅन्डलची बॉडी बघितली तर इथून तो रिजेक्शन दिला. ओके. तर असं दिसलं तर तुम्ही तिथे हे करू शकता, म्हणजे प्रॉफिट बुक करा. आणि जर पुन्हा जो ब्रेकआउट होता आपला 272, तर त्याच्या खाली चालला तर मग तिथे थांबण्यात अर्थ नाही. फॉर एक्झाम्पल समजा आता तो तोडलेला आहे. आता इथे जर समजा मी पुन्हा एक लॉट घेऊन ठेवतोय, पण समजा बघा तो 272, 270, ओके, तर तो पुन्हा खाली चाललेला आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्हाला कॅन्डलही दिसते बघा, किती फास्ट तो बाउन्स बॅक केलेला आहे. 5 मिनिटामध्ये जर आपण बघितलं तर 5 MA ला रिस्पेक्ट करायला बघा तो चाललेला आहे. ही हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, जे आपण बघा इथे किती स्ट्रॉंग सपोर्ट होता. बरोबर आहे. तर इथून बघा ना किती फास्ट ट्रेंड रिव्हर्सल तो त्याच पॉइंट पासून घेतलेला आहे, 24,363 पासून. त्यामुळे वेट करा, घाई करू नका. एक मोमेंट येण्यासाठी पुन्हा आपल्याला वेट करावं लागेल. बँक निफ्टीचाही पी आपण बघूया, कधी बाय करायला सांगितलेला होता. बँक निफ्टी पी 52,200चा पी 640 ला. तर 52,200चा पी, 52,200चा पी, तर तो ऑलमोस्ट कुठं जाऊन आलेला आहे बघा. 52,200चा पी 737 पर्यंत जाऊन आलेला आहे. आणि इथे टार्गेट किती होता? 750. ओके. तर 750 हा टार्गेट होता, 737 पर्यंत जाऊन आलेला आहे. ओके. तर पुढचा आहे 750 क्रॉस केला की 876 आहे. आता इथे 640 ला बाय करायला सांगितलेलं, म्हणजे तुम्ही हाच घेतला. आता ह्याचा एक लॉट घ्यायला मला किती रुपये लागतील? नियर अबाउट 10,000 रुपये लागतील. तर मला हे घ्यायचं नाहीये. मी ऑप्शन चेन मध्ये जाईन, आउट ऑफ मनी कोणताही घेईन. बरोबर आहे. समजा हा घेतला मी 108 चा जो आहे तो मी बाय करेन. जर तिकडे जर ब्रेकआउट दिलाय, याला किती लागेल मला? 1,638 रुपये. बरोबर आहे. तर बँक निफ्टीचा ट्रेंड बघूया. सगळा ट्रेंड चेंज होत चाललेला आहे बघा. हा बाय करायला सांगितलं होतं बँक 640 ला. ओके. तर हे आपण ऍड करून ठेवूया, आउट ऑफ मनी. तर अशा पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यू 640 आणि ते पी आणि तो 672 चालू आहे. ओके. तर इथं घ्यायचं होतं आपल्याला 676. ओके. तर मी आता समजा याचा एक लॉट घेऊन टाकतोय. आता कंपॅरिझन कशाला करतोय मी? बँक निफ्टी जो पी आहे 600, हा जर 640च्या खाली गेला तर मी हा एक्झिट करून टाकेन. हे तुम्हाला दाखवतोय, कोणी ट्रेड घेऊ नका, फक्त तुम्हाला दाखवतोय कंपॅरिझन कसं करायचंय. कोणी एंट्री घेऊ नका लगेच, कारण तो ऑलरेडी काय करून गेलेला आहे बघा, टार्गेटच्या जवळ जाऊन आलेला आहे. आता तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड घ्यायचा असेल तर 600
70 क्रॉस केल्यानंतर, सॉरी 750 क्रॉस केल्यानंतरच तुम्हाला एंट्री आहे, तोपर्यंत एंट्री नाहीये. एकदा जर टार्गेट अचीव करून आला तर पुन्हा शक्यतो जायचं नाही. नेक्स्ट टार्गेट, नेक्स्ट रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतरच ट्रेड घ्यायचा आहे. तर 660 ला आहे, इथे 640च्या खाली गेला तर मी इकडची पोझिशन काय करून टाकेन, एक्झिट करून टाकेन. लक्षात येते, हे लक्षात घ्या. 5 MA आणि कॅन्डल मध्ये जोपर्यंत गॅप आहे तोपर्यंत तुम्हाला कोणतीही मुवमेंट भेटणार नाही. गनचा सपोर्ट आहे 51,800चा. आणि बँक निफ्टी मध्ये पण जर तुम्ही आपण इथेही प्राइस ऍक्शन काढलेला आहे, तो ब्रेकआउट दिल्यानंतरचा त्याचा ऍक्च्युअल टार्गेट आहे 51,500. जर 51,800 ब्रेक केला किंवा 51,756 ब्रेक केला तर तर आपण 9:26 झालेले आहे. मनी कंट्रोल ऍप मध्ये जाऊया. आशाई मार्केटमध्ये कोणता स्टॉक हा टॉप गेनर मध्ये आहे बघा. अल्ट्राटेक सिमेंट आहे. ब्रिटानिया 52 वीक हायला गेलेला ब्रिटानिया. तर आपण ब्रिटानियाचा ट्रेड प्लॅन बनवूया. 630 ला गेला. आता मी हे इथून काय करेन, एक्झिट करून टाकेन. ओके, लक्षात आलं. तर असं कंपॅरिझन करून पण तुम्ही आउट ऑफ मनी मध्ये ट्रेड करू शकता. ओके, तर ब्रिटानिया हा स्टॉक बघूया. ब्रिटानियाचा एक सी चा आपण ट्रेड प्लॅन बनवूया. तर ब्रिटानिया आज 52 वीक हायला आहे. तर याचा चार्ट बघूया. टाइम फ्रेम 1 डे, पण याच्यात आपल्याला मोमेंट दिसत नाही. 1 डे मध्ये जर आपण आर ब्रेकर्स त्याचा ड्रॉ केला, जरी 52 वीक हाय असला तर बघा ह्याचा प्रीमियम हाय जाऊन आला होता 98, लो 42 अँड क्लोज 46. 82 ला बाय करायचंय, त्यामुळे इथे मोमेंट नाही आहे. टॉप लुझर मध्ये कोण आहे बघूया आपण. विप्रो टॉप लुझर मध्ये गेलेला आहे. तर विप्रोचा एक पीई आपण बघूया. स्टॉक सिलेक्शन अशाच पद्धतीने करायचं. थोडा पीई बघूया आउट ऑफ मनी, इन द मनीचा. ओके, फारच मोठी मुवमेंट झालेली आहे, त्यामुळे इथे आपण डायरेक्शन लेस आहोत. ओके, तर डायरेक्ट तो प्रीमियम गॅप अप झालेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला सध्या तरी कोणते डायरेक्शन नाही. तर पूर्ण न्यूट्रल आहे. 9:30 वाजता आपण पुन्हा एक ट्रेड प्लॅन बनवूया. एक मिड कॅप निफ्टीचा सीई पण आपण इथे एक ऍड करून ठेवूया आणि त्याचा ट्रेड प्लॅन बनवूया. 15 मिनिटांमध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन बनवायचा आहे. विप्रो डायरेक्ट एक तासानंतरच आपल्याकडे त्याचा पुन्हा कॉल साईडला चाललेला आहे. तर टाइम फ्रेम डेच्या ऐवजी मी किती करतो, प्रीमियम मध्ये 15 मिनिट्स करतो.
सी आणि पी दोघांचे 9:30 झालेले आहेत. तर 15 मिनिटांमध्ये याचा सीईचा प्रीमियम हाय जाऊन आलेला आहे 63, लो जाऊन आलेला आहे 20, राऊंड फिगर करतो मी अप्पर साइड 44, 64 म्हणजे मी 66 ला बाय करेल. इथे एक लॉट टाकतोय, मी लॉट टाकून ठेवतोय डायरेक्ट 66 कन्फर्म. सेम पीईच्या बाबतीत करतोय मी आता. बापरे, इथे तर फार कॅन्डल आहे, 161 पर्यंत तो जाऊन आलेला आहे. 74 अँड 75, 133 म्हणजे 134 ला आपल्याला बाय करायचं. तर असं 15 मिनिटांमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. ओके, तर दोन्ही एकाच एंट्री आहे 66 ला, एकाच एंट्री आहे 134 ला. ओके, 12,200 चा पी अँड 12,150 चा सी. ब्रिटानियाचा बघूया आपण 15 मिनिटांमध्ये. ब्रिटानियापेक्षा विप्रोचा काढला ना आपण. विप्रो ऍड करूया, विप्रोचा बघूया आपण. हाय जाऊन आलेला आहे 14.35, लो 8.60, क्लोज 11.90, 14.63. नाही, ब्रिटानिया हाय जाऊन आलेला आहे 63, लो 48, क्लोज 53, 62 ला आपल्याला बाय करायचं. बँक निफ्टी न्यूट्रल 580, तर सीईच बघूया. बँक निफ्टीचा हाय जाऊन आलेला आहे 550, लो आहे 444, क्लोज आहे 499, 552. टार्गेट आहे 603. बँक निफ्टी कॉल साइड प्रीमियम वाढत चाललेले आहेत, 540 पर्यंत जाऊन आला, पुन्हा रिटर्न आला. मिड कॅप निफ्टी पुट पुन्हा वाढत चाललेलं आहे. बँक निफ्टी एंट्री झालेली आहे. आता याचा स्टॉप लॉस इथे येतो बघा, 497 स्टॉप लॉस आहे.
किती स्टॉप लॉस आहे? 497, म्हणजे पिवोट कन्सिडर ॲज अ स्टॉप लॉस. तर एवढा म्हणजे नियर अबाउट 50 पॉईंटचा स्टॉप लॉस आपल्याला पिवोट दाखवतो. आपण ठेवूया 520चा. तेवढा लांबचा पण ठेवायला नकोय. 519, 520. तर ऍज पर आर ब्रेकर 603 हे त्याचं टार्गेट आहे. पण 555 क्रॉस करत नाही, तुम्हाला दिसतोय बघा. प्रीमियमच्या आकड्यांकडे लक्ष ठेवायचंय. बाकीचा कोणता एंट्री होत नाही. $557 पर्यंत जाऊन आला. बघूया चार्ट कडे, बघूया चार्ट मध्ये काय दिसतं आपल्याला. पूर्ण ट्रेंड रिव्हर्स केलेलं आहे मार्केटने. तर हा एक रिजेक्शन, टाइम फ्रेम कमी करून बघितल्यानंतर मला हा एक रिजेक्शन दिसतोय बघा. इथून तो रिटर्न येतोय. झाला, तोडला. आता हा 200 EMA दिसतोय बघा ब्लॅक कलरचा. तिथून फास्ट रिजेक्शन येईल. आला तिथून रिजेक्शन, तो 200 EMA आहे. तर आपण इथे काय करूया, एडिट करूया आता. 519 ऐवजी आपण 540 करू. याला आपण म्हणतो ट्रेलिंग स्टॉप लॉस. कारण 200 EMA हा फार स्ट्रॉंग रिजेक्शन देतो बघा. तिथून खाली आला बघा. पुन्हा आपल्या नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. स्पॉट चार्टला आपल्याला काय दिसतं, तर तो 200 EMA ब्रेक केला तर पुढचा टार्गेट आहे 52,294. तुम्ही त्याला बघू शकता तिथून कशा पद्धतीने तो पुन्हा हे करतो. तो जर ब्रेक केला तर खूप चांगली मोमेंट आपल्याला बघायला मिळेल. तर 500 पुन्हा ट्रेल करूया आपण. एडिट ऑर्डर. आता 570 ला गेलेलं, आता इथं किती करायचं, 550. ह्याला म्हणतो आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस. आता जरी खाली आला तर मी नो प्रॉफिट नो लॉस मध्ये बाहेर पडेल. तर हा जर 580 क्रॉस केला तर मी इथे काय करतोय, 570. आता मी प्रॉफिट मध्येच बाहेर पडेल. मिड कॅप निफ्टीची पण एंट्री मिळाली आहे बघा, 592. पुन्हा आपण ट्रेल करूया. तिथून फास्ट स्पीड मध्ये आला तो खाली. मिड कॅप निफ्टीचा सीई आपल्याला घ्यायचा होता 62 ला. 69 पर्यंत टार्गेट होता त्याचा. सॉरी, 66.
592 पुन्हा ट्रेल करूया आता 580. आता आपलं मिड कॅप निफ्टीचं सीईचं काय घेतलेलं होतं आपण 66. आपला मिड कॅप निफ्टीचा टार्गेट सापडत नाहीये, काढून ठेवला पाहिजे. काढून टाकूया आपण हे, त्याचं टार्गेट माहिती नाही, लक्षात येईल. स्टॉप लॉस हिट झाला बघा आपला. बँक निफ्टी मध्ये आपल्याला 420 रुपये मिळाले. सॉरी 85 पर्यंत जाणार आहे, बरोबर आहे, आता लक्षात. मिड कॅप निफ्टी 85 पर्यंत टार्गेट आहे. 85 टार्गेट आहे त्याचा, इकडे काढलेला आपण 85 पर्यंत तो जाईल. स्टॉप लॉस आहे 42, पण आपण थोडं कमी याच्यातच लावून टाकू. पण टाइम संपत आलेला आहे बघा, 9:41 झालेला आहे, त्यामुळे याच्यात जास्त वेळ बसण्यात अर्थ नाही, कारण इथून ट्रेंड रिव्हर्स होऊन जातो. मिड कॅप निफ्टी झालं 76. इथं 200 EMA आलाय आणि ट्रेंड लाईन पण आहे, त्यामुळे इथे आपण 300 प्रॉफिटला स्टॉप करून टाकूया. 214. ओके, कारण 200 EMA जवळ आहे आणि याची एक प्राइस ऍक्शन होती. ओके, तर ओव्हरऑल आपला बँक निफ्टी सीई बघा, जो आपला टार्गेट होता 603, तोही ब्रेक केलेला आहे. तर पूर्ण ट्रेंड रिव्हर्स केलेला आहे मार्केट. तर मार्केट पूर्णपणे रिकव्हर केलेलं आहे. आता उद्यासाठीची जी काही स्ट्रॅटेजी आहे ते मी तुम्हाला सांगून ठेवतो. उद्या फिनी निफ्टीची एक्सपायरी आहे. ओके, त्याच्यानंतर निफ्टीची आहे. निफ्टी बँक निफ्टी आहे आणि निफ्टी आहे. तर उद्या फिनी निफ्टी आहे, तर शक्यतो फिनी निफ्टी मध्ये न घेता निफ्टी मध्ये जर कुणाला ट्रेड करायचं असेल तर एक सी आणि पी. आता सध्या निफ्टी आहे 24,487, बरोबर आहे. तर एक आउट ऑफ मनी ज्यांना घ्यायचं आहे, आउट ऑफ मनी आपण घेऊया. एक 25,000चा सीई बघा, मी कोणतं सांगतोय, 25,000चा सीई कॅरी फॉरवर्ड वर क्लिक करा, 1543. तर हा एक बाय करून ठेवा 25,000चा सीई. आणि दुसरा आहे 24,000चा पी. 24,000चा पी. तर हा एक लॉट कॅरी फॉरवर्ड करा आणि बाय करा, म्हणजे नियर अबाउट 3-3.5 स्ट्रँगल स्ट्रॅटर्जी आपण इथे बनवलेलं आहे. 500-500 400-500 मुवमेंट. आता ह्याच्यात एक मोठी रिस्क काय आहे बघा, आपण दोन्ही घेतलेलं आहे, तर दोघांसाठी 3,000ची रिस्क आहे. ओके, जर समजा बजेट म्हणजे काय म्हणतात, एवढं काय मार्केटने बजेटला रिस्पॉन्स नाही दिला,
तर तुमचा मॅक्स लॉस 3,000 आहे. ओके. आणि जर समजा एक मोठी मुवमेंट आली, जसं आपण शुक्रवारी घेतलं, सगळ्यांना 1,000-1,500 मिळाला, तसं तुम्हाला प्रॉफिट ही अनलिमिटेड होऊ शकतो. हो. ओके. पण एकच लॉट सगळ्यांनी घ्यायचंय, एकच लॉट घ्या. ओके. तर कॅरी फॉरवर्ड करायचंय 25,000चा सी आणि 24,000चा पी. तर एक लॉट घेऊन तुम्हाला ठेवायचे. त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी कोणी घ्यायला जाऊ नका. बरोबर आहे. ओके. तर हा आज उद्या मार्केट ओलाटाईल असतो, त्याला टेक्निकल काही वर्क होत नाही. लक्षात ठेवा, हा पूर्णपणे सट्ट्यामध्ये जातो. त्यामुळे मोठी अमाऊंट टाकू नका. आज उद्याच्या मार्केटमध्ये एवढी ताकद आहे, तुम्हाला 10,000 ला 50,000 कमवून देण्याचे. त्यामुळे शक्यतो 10,000 ला ट्रेड करा. आणि एवढी ताकद आहे की तुमचे लाख रुपये एका 10 ते 15 मिनिटात संपून टाकेल तो. बरोबर आहे. त्यामुळे 5 ते 10,000 मध्येच ट्रेड करा, जे आधीपासून ट्रेड करतायत. आणि जे बिगनर आहेत त्यांना मी सांगितलेलं आहे, एक 3,000 ची रिस्क आहे. मे बी तुम्ही असंही अज्युम करा की माझे 3,000 जातील, पण मे बी तुम्हाला प्रॉफिटही चांगला होऊ शकेल तिथे. ओके. इथे दिसतं बघा स्क्रीनवर, 25,000चा सी आहे आणि 24,000चा पी आहे. तर सगळ्यांनी एक लॉट घेऊन ठेवलं तरी चालेल, एक 25,000चा सी आणि 24,000चा पी. बाकीचा पार्ट आपण उद्या पुन्हा कंटिन्यू करूया. थँक्यू.